अहो, तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडते? तुझी सासू, तुझे सासरे, तुझे नणंद आणि तुझा दीर. का हे तुझे नातेवाईक नाहीत का? अहो जावई, तुम्हाला चतुर्थीला फराळाचं काय करायचं? साबुदाण्याचे वडे करा, साबुदाण्याची खिचडी करा, त्याच्यानंतर भगर करा, त्याच्यानंतर त्या भगरीची तसली भाकर बनवा, खीर बनवा, चिप्स बनवा, रताळी द्या उकडून, थोडं थोडं द्या, आपलं लय नाही खा वाटत. माय काय जावाय हलकट आहे, कवा चतुर्थी धरीत नसते तर, पण ते चांगलं चांगलं करून चांगलं खाण्यासाठी त्यांनी चतुर्थी धरली. एवढ्या उशीर कुठे गेलता तुम्ही? केस कापायला गेलतो. वाटते की नाही तुझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान? मग टक्कल करायचं नव्हतं का? म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असतं. काजल, मी बाहेर चाललोय, येताना काय घेऊन येऊ का? नाही, काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काळायस. तर मी काय विचार करायला लागले ऋषी, जरा एक मोठा बंगला घ्यायचा, जरा नेकलेस करायचं म्हणतोय, आणि एक 16 तर काढायचा फोन, आयफोन. वय पण एवढं पैसे कुठून आणणार? विचार कराय कुठलं पैसे लागतात. मामी काय करता? आले बाई जावाई सकाळ सकाळ, त्यांना आडवं बोलते म्हणजे वापस जाते. काय नाही, फुकटचं कुठं खायला भेटत आहे का ते बघायला चालले. फुकटच्या लय लक्ष आहे माझं. तुला इतके दिवस झाला माग लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो. आम्ही चिकन आणलंय का मटन आणलंय? व तुम्हाला काय खायचंय? मटन असलं तर मी खाईन बघा, नाही तर मी खाणार नाही. मला मटणाशिवाय दुसरं काय आवडतच नाही. चिकन आणलंय आम्ही, चिकन. हा, चिकन बी मला लय आवडतंय. चिकन मध्ये तर प्रोटीन असतंय. करा करा. लय हलकटपणा, असला हलकटपणा असतो काय? अहो, बाहेर चाललाय तर ही चपाती जाता जाता गाईला घाला. का तू खात नाहीस? मी काय गाई आहे काय? मग आपलं लग्न ठरवायच्या वेळेला तुझ्या घरच्यांनी म्हटलेलीत की आमची पोरगी गाय आहे म्हणून. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? ओ, तुम्हाला ती माझी काल मैत्रीण आलेली माहितीये का? हो माहिती की. तिचं नाव कविता आहे, राहणार बीडची, रंग गोरा पाने, हाईट 5 फूट 7 इंच आहे, आणि 12वी सायन्स झालेलं आहे तिचं. वर्गात 1 नंबर होती, आणि सध्या ती अविवाहित आहे. माहिती की मला. आता पलीकड टर्न व्हा. हा झालो. मी कोणत्या कलरची साडी घातली? महाग बघायचं नाही, लवकर सांगा. काळी मुडदा बसवेला. जावाई, ह्या मोबाईलला बघा बरं काय झालंय, काय की सकाळपासून झालं फोनच येणार. एरोप्लेन मूडवर होतो मोबाईल. अगं बाय बाय बाय, मग किती खर्च आहे त्याला? काय झालंय? ह्याला करतो मी, करतो, काही लोड घेऊ नका. हॅलो, हा एक IMEI नंबर देतो. त्याचं एरोप्लेन मोड काढावं लागणार आपल्याला. किती? 2,000. ठीक आहे, ठीक. 2,000 खर्च आहे मामी. बरं बरं बरं, 2,000 का खर्च असा ना, पण त्याचं काय आहे ते नीट करून द्या बरं तेवढं. हा, मी तुम्हाला ऑनलाईन करतो पेमेंट. हा ठीक, काढलं? ठीक, बघा झाला चालू. हा बया, लय जावाय हुशार आहे बाबा, 2 मिनिटातच मोबाईलचा घोटाळा निघला. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस? नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते.
केवढं दुःख झालं तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्या मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. कोणत्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होता है काय माहिती, तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. आई हिला नीट समजावून सांग बरा. काय झालं? काल 20,000 रुपयाची शॉपिंग केली आहे. मग काय झालं? 20 नाही 40,000 शॉपिंग करायला पाहिजे होते. अगं आई तुझ्या सुनानं काय प्रताप केले विचार जरा. आता काय केले? होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा. त्याला म्हणायचं चुना लावणे. ओ लोक लग्न का करतात हो? अगं जिवंतपणे नरकाचं दर्शन व्हावं म्हणून. ओ हे संगीता कोण आहे? संगीता नाही ते अरुण भाई आहे. पण इथं तर नाव संगीता म्हणून सेव्ह केले की. तुला विश्वास नसेल तर फोन उचलून बोल. हॅलो हॅलो. तुम्ही आहे होय अरुण भैया? होय होय कुठं आहे त्यानं? होय आहेत की इथंच. बोला त्यांना देते. पण मला सांगा अरुण भैयाचा नंबर संगीताच्या नावानं का बरं सेव्ह केलाय? अरुण भाईचा नंबर अरुण भाईच्या नावानं सेव्ह केला असतो तर तू मला फोन आणून दिली असतीस. ओ इकडे याओ. काय ग? तुमचं त्या शेजारणीचं काही चालू आहे का? नाही काय नाही. असं काय विचार लागलीस? ती मला कालपर्यंत वहिनी 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 करायची आणि आज अचानकच सकाळी ताई ताईच करायला लागली म्हणून म्हणलं. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला. मला आईस्क्रीम खायचं आहे. एक काम कर तू पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. अहो जावाई दारू पियत जाऊ नका. मी आजच पेपरला वाचविलंय लिव्हर खराब होतंय दारूनी. ठीक आहे जाऊ दे, आजपासून बंद. खरं बरं झालं. ते जो पेपर येतो का आपल्या घरी तो पेपरच बंद आजपासून. करावं बाई ह्या जावयाला. तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून. अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. 500 रुपयाचं तुझं मेकअपचं सामान घे, साडी घे आणि उरलेले पैसे बँकेत टाक. मी एकरभर वावर बघितले, उरलेल्या पैशात ते पण घेऊ का? मामी तुमचा वाढदिवस आहे आता, तुम्हाला काय गिफ्ट बिफ्ट देऊ का मी सांगा? अहो जावाई काही गिफ्ट बिफ्ट न ग, लय महागाई झाली कशाला बी. अहो तुम्ही फक्त सांगा ना, आपण स्वस्त झालं का तवा घेऊ. काय जावाई ते हलकट आहे. मामी तुम्ही जा, मी कोंबड्याची राखण करतो. काही गरज नाही, मी माझी सांभाळते कोंबड्या. अहो माझ्या भरोसाची वा, मी काय करीत नाही कोंबड्याला. परवासा आणि तुमच्यावर गेल्या बारीस म्हणलं कोंबड्याला लक्ष द्या तर 3 कोंबड्या कमी भरल्या. मित्रांनो, जर तुम्हाला डान्स नाही येत असेल ना तर मी तुम्हाला आज 2-3 डान्सच्या स्टेप शिकवणार आहे. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. ओके. एक हात इथे ठेवायचा कमरेवरती आणि एक हात हवेत ठेवायचा. दिया चमके चोरी खन के लौंग मारे लश्कर हम हो गए तुम्हार. मित्रांनो, जर तुम्हाला डान्स नाही येत असेल ना तर मी तुम्हाला आज 2-3 डान्सच्या स्टेप शिकवणार आहे. व्हिडिओ शेवट पर्यंत बघा. ओके. एक हात इथे ठेवायचा कमरेवरती आणि एक हात हवेत ठेवायचा. दिया चमके चोरी खन के लौंग मारे लश्कर हम हो गए तुम्हार. गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल? बोला बाई. नवरा. का नवरा का माराल? सर, कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं, माझं कन्फर्म नातं आहे ते. मी त्याला नाही मारू शकत.
मला नवराच मारावा लागेल. त्यापेक्षा ब्रेक मारा, ते जास्त सोपं आहे. अगं बाई, गाडी चालली. अहो जावाई 2-3 वर्ष तुम्ही शहरात होता शिकायला, तुम्ही नेमकं शिकलात काय? हेच लोकाला येण्यात काढायचं. हा, सुरुवातच आमच्यापासून केलेली ना तुम्ही. डॉक्टर साहेब, मी असं ऐकले की तुमची 200 रुपये फीस आहे आणि विलाज नाही झाला की तुम्ही 10,000 रुपये देताय मग. हो, अगदी बरोबर आहे. बोला मॅडम, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझ्या तोंडाची चवच गेले हो. काय पण खाऊ द्या, चवच लागणार गेले. ठीक आहे, कंपाऊंडर 7 नंबरच्या बाटलीमधून मॅडमला 2 थेंब औषध पाजव. ओके सर. डॉक्टर साहेब, हे तर पेट्रोल आहे. अभिनंदन मॅडम, तुमच्या तोंडाची चव वापस आली. काढा 200 रुपये. हे घ्या 200 रुपये.